वाटतंय कोकणातल्यासारखं. कोकणातलं भवानी मातेचं मंदिर असल्यागत. होय होय. आणि खाली बावडी. हो मला तर कोकण पट्टाल लय म्हणजे लय आवडतं. प्रत्येक वर्षी ट्रिप असते आमची तिकडे. होय फक्त मी नसते त्यांच्यात. चला चला. तर श्रीशा दुर्गा आणि आमच्या पुढच्या ताई गेले पुढं आणि ह्यांनी आता जाणार आहेत त्या तिथं माती बघायला आपल्या रायबाला. आणि तुम्ही आपलं मागचं क्षेत्र बघितलंच असेल. रायबाच्या मालकीन बघा आज भिजत चालले त्या चक्क. चक्री नाही ओ रायबाच्या मालकीन. रायबा तुला लाडा लाड मला लय राग येतो. रायबाने फक्त माझा लाड करायचा. उठ अगं उठ त्याला गोळी चारू दे. राधाची मज्जा होते ना त्याला तुम्हाला अजून दाखवलेलं नाही. राधाला असं उचलायला राधाला असं उचलायला लागलं तनु करायला लागल्या राधा. नमस्कार. श्रीशा निकम यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर आज आहे पौर्णिमा, आज आहे रविवार आणि मी चालली आहे भवानी मातेचा अभिषेक करण्यासाठी. कारण आम्ही जर पौर्णिमेला भवानी मातेचा अभिषेक करतोच आणि याचे डीप व्हिडिओ अभिषेक केलेले पूर्ण आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. मला वाटतं 1-2-4 व्हिडिओ असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. म्हणजे आमच्या गावचं निसर्गाचं जे वैभव आहे, निसर्गरम्य वातावरण आहे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि अनुभवायला सुद्धा मिळेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मी आता जाते पुढे आणि ह्यांनी गेलेले आहे जिमला. जिम मधून आल्यानंतर श्रीशा सुद्धा आवरायला लागली आहे. तर श्रीशा आणि ह्यांनी येतील आणि तुम्हाला आमच्या जे ओढ्याला पाणी आलेलं आहे भवानीच्या तिथल्या तर ते सुद्धा दाखवतील व्यवस्थित अगदी. आणि आपल्या रायबासाठीची जी माती हवी आहे आकड्यामध्ये घालण्यासाठी तर ती सुद्धा दाखवूया की आम्ही नक्की कुठून घेणार आहे ते. तर चला आता इथून पुढे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला आज सुद्धा भवानी मातेचं मंदिर आणि आपलं छान असं निसर्गरम्य वातावरण बघायला मिळेल. तर चला मी जाते, उशीर होतोय. तर आमच्या इकडे 2-3 दिवस झालं पाऊस कंटिन्यू चालू आहे असा. आणि मी आत्ताच जिममधून आलोय. तर श्रीशा आज व्हिडिओ देणार आहे. आज रविवार, आज सुट्टी म्हणल्यावर श्रीशानं बघा काय काय लावलं बघा. लिपस्टिक, दुर्गा मातानं काहीच केलं ना, आंघोळच केलेलं नाही अजून. हा नाही दुर्गा. चला रायबाला आपण आता खाद्य चालूया आणि भवानीला जाऊया. रायबा वराडते बघूया. रायबा हो रायबा हा कसा वराडतोय त्याचं खाण्याची टायमिंग झाली ग. बघा रायबा काय करतोय. अरे बापरे रायबा बसलाय आपला. श्रीशा महत्वाचं आपल्याला माळाला जायचं आहे भवानीच्या. मग मी गेल्या पुढे अभिषेक करायला. मग भवानीचं मंदिर पण दाखवू, आपला निसर्ग वगैरे दाखवू सगळा. आणि महत्वाचं सगळ्यात रायबासाठी आपण काय बघायचं आहे. रायबाचा आखाडा बांधलाय ना आपण. कुठला आखाडा? हा रायबासाठी आखाडा बांधलाय. तिथं माळाला माती आहे का बघायची. मग असली तर एक डंपिंग माती आणणार आणि इथं टाकणार आहे रायबाला. हा बाजा आपला म्हणजे मित्रांचा बाजा. वैरण खायला लागलाय. कुट्टा पायला खात नव्हता, आता कुट्टा सवय लागली त्याला. हे शेळ्या श्रीशा आणि ही आमची राधाला अजून काय करायचं आहे. राधा इकडे बघ इकडं. कशी आहे राधा? छान आणि परत तो पण ठेवायला थांब इथं जरा त्याला खाद्य घाले. पप्पा रायबाला खाद्य घालायला लागले आहेत. खाद्य घाले आपल्या वेळ झाला आज. वाटत का नाही? हो राधा का हो गरम आहे काय? बोट का होतं बोट खाद्य छान शिजले. रोज आपण ह्याच पातेल्यातून करतो ना. रायबाला आता खाद्य तर पप्पा एक कमेंट पण आली होती ना, रायबाला तुम्ही काय खाद्य पाचता नाही खाद्य काय चारता. व्हिडिओ करायचा बा आपल्याला डिक मध्ये रायबा शेट. या इकडे दाखव रायबा कसं खाते. छान बस
आता एक राहिलं तुझ्या. काय आता राधाच आपल्या आवरायचं. होय किस्ती मला बघा ना. बरं, नाही तिला धुवायचं नाही. मग अगं लहान आहे ती अजून. तिला आता ती आता काय करतो मी. हा आठवलं तुम्ही ती फडकं घालणार ना. हो तिला अजून बसायला लागतो. महत्वाचं एक राहताला बसायला. आ राधा याच्याशिवाय बसत नाही. अरे बत्ती सवय लागली वाटतं राधाला. होय. आणि मला येऊन मी तुमचा व्हिडिओ करत होते तेव्हा कशी करत होते हो. राधा सर इकडे बा. अंगाशी रायबाशी रायबा शेट. ये बरं राधा लागली. राधासाठी आम्ही काय केलं बघा. तयार. चला. आपली कुठली बेडशीट आहे. ती पहिली आहे आपली इथली. ती काढून ठेवलेली. रायबा झाला होता तेव्हाची आहे ना. रायबा तिला खाऊ दे. हा तू इथं बघितलं हो म्हणून मी त्याला तसं केलं. आता पप्पा राधाला दोरी बांधायला लागले आहेत. आता राधा थंड बाजूच कमी कर. हो हो ना. अगो राधा राधा पण आहे बघतो झालं. सेम राधा रायबावर गेल्या पप्पा. आ काय माझ्या बाळशाला पप्पा बघा कुठं उन्हात घालत आहेत. वाऱ्या राधाला बांधायचं. आणि शेरड्या बघा. फेवरेट शेरड्या. काय बा खायची रायबा बिहारला ती दुःख आणतं का ना आपण. हा बिहारला खायचं थांबला. त्याला वाटलं की आता काय मला बांधते ती काय. काय होती आपण आधी भावानीच न जाऊन येऊया. हा मग दाखवूया कोणाला मम्मीच काय करूया. मम्मीच तसं काय म्हणतो बघ्या. हॅलो हॅलो. हा एक 10 मिनिटं. अगं आलो खाद्य ठेवले रायबाला. मागालो टॉनिक ती बसतो आलो. पप्पा कॅमेऱ्यात बघा काय घुसलंय. असं आता काय करायचं आपण भावनीला जायचं. आपल्या गावचा थोडा निसर्ग आहे ते दाखवूया. आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट रायबाला आपल्या माथ्याला बघायची. तुला आखाड्यात माती टाकायला आहे का. काय बजेट ताजे मार्गेपर्यंत संपवायचं. मार मिळत नाही म्हणजे दही. गोरी गोरी राधा बसायची खाली. आता खाली बसायची. हो नाही मला बसायचं. नाही मला बसायचं. राधाची मम्मी रायबाची मम्मी. मागाले टॉनिक पाहिजे. हा वैरण काय माहित. आता वैरण काढली पाहिजे आपल्याला. हो मी मागाले काढतो वैरण. हो पक्का भावायला पाहिजे. पक्का भावाला फोन लाव्या. तो काढला लावा ना आत्ताच. चला भावानी जाऊ. तू येणार दोर का तू. अहो मग मी येणारच आहे की. चला अजून जरासाच कमी पाऊस झालेला आहे. कमी. अगं 3 दिवस झालं पाऊस आहे कंटिन्यू. आणि कमी होत तुझी. अहो ज्योतिबा लिंग मंदिर शेणे. ते लिंग मंदिर शेने तुला एवढं म्हणायचं नाही. चला भवानीला जायला 3 वाट आहेत. खूप पाऊस पडल्यामुळे 2 पुलावर पाणी आलं. आता मोठ्या पुलावरून जायचं आपल्याला. तरी आमची मराठी शाळा. श्रीषा तू इथे किती पर्यंत होतीस. 2री पर्यंत. आणि दुर्गा आत्ता कितवीला आहे. दुर्गा 1लीला आहे. इथं मी इथं 4थी पर्यंत होतो. नाही हा 1ली 2री भैयात काढली. 3री 4थी इथं. भैयात म्हणजे मामाचं गाव बही. आमचं ST स्टँड शेने बस स्टॉप. जिल्हा परिषद शाळा शेने. चला या लवकर. तिला की छत्रीत फास्ट चाला. चला रस्त्याचं काम चालू आहे. तर आमच्या भवानीला जायला 3 रस्ते आहेत. 3 पूल आहेत. एक इंग्रजाच्या काळातला आहे आणि 2 नवीन आहेत.
आता जो इंग्रजाच्या काढलाय तो बुडलेला आहे. अरे फास्ट चाला की दुर्गा छत्री दे. आमच्या गावातील निसर्गरम्य वातावरण. हा जो पूल आहे हा इंग्रजाच्या काळातला आहे. या बांधकामावरून तुम्हाला समजेलच. आणि भावानीला जायला इथे एक पूल आहे. या इथे बरोबर तो बुडलेला आहे. आता लहान आहे. दुसरी वाट ही आहे. हा ओढा पहिली होती नदी. ह्या नदीचं नाव काय भोगावती नदी. भोगावती नदी म्हणतात त्याला. श्रीषा ही तुला माहिती आहे काय होतं पहिलं? ओढा आत्ता तयार झाला. पहिली नदी होती भोगावती नदी. तर हे अजून बांधकाम चालू आहे. असं परत गाड्याच येणार 4 व्हीलर डायरेक्ट भावनीच्या पायथ्याशी. चला श्रीषा चल फास्ट. हो महत्वाचं माती बघायचे आपल्या रायबासाठी आखाड्याला. कुठं बघायची तिथं. चला बघा पुढं ऐका. भवानीला छत्रे मुलीसनी दिल्या माग. नको राहू दे राहू दे. अहो भिजलोय राहू दे राहू दे. तरी आमच्या गावातले आपले पार्टी समाजातले पहिल्यापासूनच स्थायिक आहेत आणि एकदम खास ओळखी झाली. आता मला मग ती छत्री न्या कशाला भिजताय तुम्ही. पहिलं आमचं इथं क्रिकेटचं ग्राउंड होतं. इथं क्रिकेट खेळायचं आम्ही. अजून पण आहे तर आता बंद केलं. चला ओढा. माती 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 कुठे बघायची माती. माती नाहीच. सगळा मुरुम काढला. इथं माती नाही. आपल्याच रानात बघ्या. इथं आपलं रान आहे. इथनं वर चालू ते रान. दुर्गा भिजत्या. श्रीषा आगी की दुर्गाला. छान असं वातावरण आहे. मस्त वाटतं. चला आता भावानीच्या पायथ्याशी आलेलो आहे आपण. तर ही वाट आहे भावनीला याला गावातून. हा ही अशी वाट इकडून येते गावातून. इथं ब्रिज बुडला. लहान पूल आहे तो बुडलेला इथं. आता भावानीच्या पायथ्याशी आलेलो आहे आपण. भावनीच्या पायऱ्या. चल दुर्गा चल. ते आहे छत्रीत. पळ तू. अरे आमचं भावानीचं मंदिर. हा पडशील. तुषार शिस्तीचं पाय कसं. जय भवानी. हा मोठ्यानं श्रीषा. जय भवानी. दुर्गा. जय भवानी. बघा या मॅडम काय करते तिथे येऊन. दम भरला की ग. आम्ही अभिषेक घातला दत्ताला. कारण तुम्हाला पूर्वी सांगितलं ना की नको. आणि आता ते दादा भाऊजी ते बोलले की तुम्ही आधी अभिषेकाला घाला. म्हणून आम्ही घातला तिकडं. मग ती लांब घातली पाण्याला. आणि आता साडी नेसून मळवट भरायला लागले. देवीला आज डोळे पण लावायचे.
इधर जरा मोबाईल पाणी करतो. काय पप्पा किस्ता भिजलायसा. मम्मी का काय करतेस ग? पूजा कसली कसली पूजा कसली पूजा ग? चल बाहेर काय करतात ते आपण बघूया. अगं फोनवर त्यांनी सांगितलं देवीला कलर दिलाय कसला ऑइल काय लावून मध्ये अभिषेक घालू नका. कलर दिलाय आणि आता हे डोळ्यानं दिलेत लावायचे आणि आजच पूजा करायची. तिथं आपण म्हणजे आम्ही आलो दोघी बराच वेळ झालं. तिकडे अभिषेक घातला दत्ताला. तुम्ही दाखवू नये दत्ताचा अभिषेक. मग मी दत्ताचं अभिषेक आणि आपलं नाव दाखवू का पाठीमागे. चला तर इथं दत्त महाराजांनी अभिषेक घातलेला आहे. जय श्री गुरुदेव दत्त. अय बोला. जय श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. आणि भवानी मंदिराचं बांधकाम चालू आहे. शिखरचं बांधकाम झालेलं आहे. आता कलर वगैरे द्यायचं आहे. चला तुम्हाला आमचं शेत दाखवतो. तिथं एका जागी आमचं क्षेत्र जास्त आहे. भवानीच्या पाठीमागं आम्ही म्हणतो भवानीच्या मावाला. जय भवानी जय शिवाजी. तर इथून क्षेत्र आपलं चालू होतंय. इथं खाली वर ऊस लावलाय. इथून असंच नंतर इकडं विहीर आहे खाली. तर ही भवानीचं मंदिर इथं आहे आणि इथून बरोबर भवानीच्या पाठीमागे आपलं क्षेत्र. ही विहीर इथं एका तळात 1 2 3 विहिरी आहेत. हे असं क्षेत्र चालू होतंय. हे असंच हा मोठा ऊस पण आपलाच. हे खालचा ऊस झाडीमुळे दिसेना. परत इकडं असं आहे. म्हणजे टोटल इथं 14 एकर आहे एका जागेवर. 14 एकराचा तळ आहे एका जागेत आपला. चला मला इथं द्यायचं आहे वैरण काढा. आता हत्ती गावात आहे आपलं ऊसाच्या पलीकडं मोठा ऊस दिसतो ना त्याच्या पलीकडे हत्ती गावात आहे ती काढा यायचं आहे. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. काय करतोय हो. तर आता सगळी म्हणजे देवीची पूजा झाली आणि आता साडी वगैरे नेसून झालेलं आहे. देवीलाच डोळे सुद्धा नवीन लावलेले आणि त्याचबरोबर आता पूजावरती म्हटल्यानंतर ओटी भरून घेणार आणि ओटी भरून झाली की देवीची आरती करणार आहे. खाली सुद्धा मूर्ती किती छान दिसायला ही मेन देवीची मूर्ती आणि ती स्थापन केलेली आहे मूर्ती स्वरूपात. तर ही मेन देवी आमची भवानी माता. मंदिराचं कसं आमच्या काम चालू आहे पण आता शिखर चालूच आहे अजून. तोपर्यंत देवीचा कलर करून घेतलेला आहे. पीओपी वगैरे मस्त केल्या. होय छान केले. वर पण टाका दाखवली की जुनं मंदिर बघायचं असलं तर हो जुनं मंदिर बघायचं असेल तर आपले सगळे पहिले व्हिडिओ जाऊन बघा. खूप छान आहेत. नवरात्रीतले वगैरे आम्ही सर्व दाखवलेलं आहे परिसर. तर आधी मी ओटी भरताना नेहमी इथं अर्पण करत असते. जय भवानी. चला लंबोदरी
समर्थ भवानी माता की जय. की जय. हा श्रीशा. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. एक आई नसते गेली ठेवलंय बघ. काय करायला लागल्या? देवीच्या देवाला आंघोळ करायला. असं नाही करायचं रे. तर श्रीशा नैवेद्य दाखवायला लागल्या आणि ज्यातले घास काढून देवीला भरवायला लागल्या. तर आता छान अशी पूजा तर पार पडली. आता आपण जाऊया घरी आणि ह्यांनी आता रैबासाठी माती बघायला जाणार आहे जी आपल्याकडे टाकायची ती. आणि त्याचबरोबर आपला रैबा थोडासा आजार आहे तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करतात की काय आहे ते पण उतरत. चला ती पण मम्मी करणार. चला. चला. तर श्रीशा दुर्गा आणि आमच्या पुढच्या ताई गेले पुढं हा. आणि ह्यांनी आता जाणार आहेत त्या तिथं माती बघायला आपल्या रैबाला. आणि तुम्ही आपलं मागचं क्षेत्र बघितलं असेल. दाखवले की जरा झाडं जास्त आली त्यामुळे काय एवढं दिसलं त्याची तुम्ही बघू शकता किती छान हिरवळ आणि कसं मस्त वाटतंय ते. ओढा दाखवला ना नाही. दाखवला की कसं पाण्याला. ह्या नदीचं नाव नदी होते नाही पहिली भोगावती नदी. भोगावती नदी. श्रीशामध्ये गोदावती. खाली उभा राहिले ते आपली वाट बघत. तर माती आणायला कुठं जाणार आहे ते दाखवते. आणायला म्हणजे बघाय निघालो आहे का हाय काय तर आता काय आपल्याला शक्य होणार नाही तिकडे पाचंबरीत वगैरे जायला. मग आपलं इथं बघून येतो मी लगेच. आपल्या रानातच आहे. चालते की आपल्या रानाच्या शेजारी. शेजारी म्हणजे आपलीच. हीच. आपलीच माती घ्यायची. हो. आता कसं पावसात थोडंसं पिस्तीत झालं आणि माती आपण असं आणून पण ठेवू शकत नाही. आणि रायबाजी आपण नक्या पण केले द्या मी म्हणलं नक्की करेल तेव्हा माती बिती टाकून मस्त की रायबाला. आणि रायबा थोडासा आजारी पडलाय. काय झाले सांग रायबाला? आल्या त्याने एक दिवस जेवण जेवलं नाही म्हणजे त्याने खाद्य खाल्लं नाही. वैरण वगैरे खात होता हा. आणि त्याची दगदग पण भरपूर झाली ती म्हणजे बेंदूर झाला आपल्या रायबाला. त्या साईडनं जाऊया की पलीकडच्या. रायबाला काय झालं माहितीये का? हा पहिल्या ये श्रीश दिवशी इकडं. हा दुसऱ्या परत एक दिवस गॅप. दुसऱ्या दिवशी मला फेऱ्याला हा मोठ्यानं बोला हो. परत एक दिवस गॅप नक्या केले त्याच्या हा त्यामुळे त्याची लई दगदग झाली. मग जरा चेहरा पाडलेला ते नाही आणि ह्याला बेंद्राला आणि चालवला. चालवला जरा दगदग जास्त झाली. 2 मिनिटं थांबा आलो. बेंद्राला चालवला माहितीये का? होय. दगदग आणि त्याला 2 वेळा धुतला असेल. मग त्यात त्यानं जरा चेहरा टाकलेला. हम्म. काल मी डॉक्टरने बोलवून घेतलं. डॉक्टर म्हणलं ताप वगैरे काय ना मला वाटलं ताप आलाय काय. डॉक्टर म्हणलं ताप वगैरे काय ना कणकणी रायबाला. मग काल एक डोस दिलाय हा. आणि आज सांगते आता सकाळी द्यायचा आता खणखणीत झालेला आहे रायबा. झालेला आहे. होय आम्ही कालपासून सीसीटीव्ही वरनं तर त्याच्याजवळ जातेच नाही सारखं पण घरात आले आपण सारखं बघत बसते खाद्य खातोय का नाही. फक्त त्याने खाद्य खाल्लं नाही तर मला असं म्हणजे हे झालेलं काय करून काय नको झाले. कुठे माती तुम्हीच या बघून धरा कॅमेरा. मग पोरी आहे तिथं मी पोरींच्या जवळ थांबते. आणि आमचा बघा कोकण कसं दिसतोय. आमचा कोकण फक्त पावसाळ्यात. तरी आपलं रानच आहे. आपल्या रानातलीच वाट आहे. तर इथं माती आहे मी बघितले आले या काय शपथ इथं आली इथं माती आहे. इथं काय अवघड आहे. तिथं जरा शंका वाटते. तिथं एकदा बघून येतो. हा ठीक कशाच आहे मातीच आहे बहुतेक. चला माती भेटली तर 100% तुमच्यावर शेअर करतोच. आता पाऊस पण भरपूर यायला लागलाय. रायबाकडे जाऊया. शिस्ती ही आमची गावठाण विहीर. हिची लई इच्छा व्हिडिओ करायची कर जर. चला तिथं माती ती माती तिथं दाखवली मी. पहिली किल्ल्याला आम्ही मातीतनं येत होतो घेतनं. मातीच आहे ना मातीच आहे. तिथं बघू आता ते शेतकरी आहे का नाही त्याला विचारून एक डम्पिंग नाही होती तिथली. चालतंय एक डम्पिंग लागणारच. होय चला केसात आता पाणी खाली यायला लागलं एवढं पाऊस येताना पण दिसलं नाही. झाड कसलं मस्त दिसतं गं. झूम करून तिथल्या ताईंवर गाव उभा राहिले ते झाड बघू शकता कसं दिसतंय ते. आणि वर बघू शकता सेम वाटते कोकणातल्या सारखं. कोकणातलं भवानी मातेचं मंदिर असल्यागत. होय होय. आणि खाली बावडी. हो मला तर कोकण पट्टाल लय म्हणजे लय आवडतं. प्रत्येक वर्षी ट्रिप असते आमची तिकडे. होय फक्त मी नसते त्यांच्यात. गोव्याला वगैरे आम्ही जातच नाही. आम्हाला कोकण देवबाग परत आणि हे आमचं क्रिकेटचं ग्राउंड गावातलं. मुलं क्रिकेट खेळतात. बर आपण आता रायबागडे जाऊन त्याला गोळी चाऱ्या वैरण काढायचे. आणि एवढा कसा वाहतोय बघा. आम्ही नेहमी इथल्या रस्त्याने येतो. एकदम शॉर्टकट आहे जवळच्या जवळ. सांगितले मागाशी. सांगितले आणि मी विचारलं काय झालं तर सांगितलं की मातीत खालची वाहून गेल्या तर मला रिस्क नको. चला डायरेक्ट आता रायबाजवळ भेटू. हो रायबाजवळ जाऊया. ए धर दुर्गा छत्री.
रायबाच्या मालकीन बघा आज भिजत चालले त्या चक्क छत्री नाही ओ रायबाच्या मालकीन म्हटल्यानंतर घरात जाऊन चेंज करायचं सगळे कपडे वगैरे. कारण आता पूर्ण भिजले. मी जाताना पण भिजली. जाताना पाऊस नव्हता हा म्हणून मी छत्री घेतली नाही. आणि आज भरपूर चालायला लागलं ना. बघ की भावानी आपण घरीच गेलो नाही. होय भावानीचा आशीर्वाद घेऊन जायला. मॅडम कशी चालते लोक श्रीशाला असं जास्त आवडतं. कॅटवॉक करायला लागले काय काय तिला मॉडेलिंग करायचं. घरात स्वतः फेस पॅक पण तयार करते. आणि आता जर रविवार आहे नाही तर आज ती लावणारच. अगं मागाशी तिला काय म्हटलं माहिती का, चल तुझा टेक घ्यायचा आहे व्हिडिओ कर आणि तुझा पण घ्यायचा आहे. लगेच लिपस्टिक काय काय फाउंडेशन तुमचं मेकअपचं सगळं काढायला. अगं म्हटलं का काढायला आलं. हा पप्पा मी व्हिडिओ येणार आहे ना. रायबा वर रायबा ए रायबा शेट काय नाही भाई एक नाही दोन नाही बसलाच ना. हा बघ ओ राधा बघ राधाचं काम आपलं भारी झालंय. अंगावर पांघरून वगैरे घेऊन आणि राधा ह्यांच्या मग उड्या मारत पडच्या. रायबा शेटनं थोडस ठेवलंय खाद्य खातोय ते दुपारपर्यंत. ए चिंगे काय ग तुझं काय म्हणताय तू काय करत होतीस? काय करत होतीस? त्या दिवशी तसा करत होता म्हणजे त्याला दुखत होता ना. आता नाही आता फ्रेश चेहरा दिसतोय एक नंबर. रायबाला दमवायचं नाही मी ठरवले 4 दिवस आता. नाही दमवायचं आणि बाहेर पण यायचं चालाय पण बाहेर जायचं नाही. एकदम विश्रांती. कलर दिल्यामुळे काय अवतारात उठलाय त्याचा. रायबाला केस टाकायला आवडते. काय गो कसं उभं आहे रायबात. भिजले माहिती का तुला भिजले आम्ही. ठीक आहे हो का यो गो माझी सोनूकली गो माझी चिंगू तू. बरं उठा आम्हाला त्याला गोळी चालू दे आता. रायबाच लाडा त्याला कळलं का रायबा लाडा त्याला हे का. रायबा तुला लाडा लागला मला लय राग येतो. होय माहित आहे मला. रायबाने फक्त माझा लाड करायचा. उठ बसा अगं उठ त्याला गोळी चालू दे. बरं रायबा दे औषध महत्वाचं. हा झालाय सगळा देऊ तरी पण आपला एक डोस. ए राधा रायबा आहे ते हाय तू आणि दमवायला राधाची मज्जा माहिती आहे ना आपल्याला. तुम्हाला अजून दाखवलेलं नाही. राधाला असं उचलायला कशी व्हिडिओ राधाला असं उचलायला लागलं टुनुक करायला लागली राधा. राधा अनेकदा दारू उघडले आता टुनुक हा राधा टुनुक राधा सांगायला लागली कुत्रा आलंय. बाय आपला रायबा ना जवळ येऊन देणार नाही. रायबा लय कुत्र्याच्या मागे लागतो. एक दिवस दाखवायचा ती व्हिडिओ. आणि राधाला असं उचललं की नाही तिथं हात लावून आणि पुढे हात लावून राधा डायरेक्ट टांगच टाकून भेटली. त्या दिवशी यांनी म्हणत होतात की उठ राधा उठ की म्हणजे इकडे येऊया. राधा उठणच झाले असं म्हणायला लागलं की तुझ्या अंगावर म्हैशीनं पाय दिला की काय. इकडे बघा काय चाललंय मॅडम. रायबाला इथं हात घेऊन झोपायला इतकं आवडतं की बस. श्रीशान पण तिथं ठेवलं ना. होय लय ग सोनू. तर आता ह्यांनी गोळी चालायला लागलेत. डॉक्टरने दिलेल्या ह्या गोळ्या आपण 2 चाललेल्या तरी पण झालाय तरतरीत आता. काल जरा लईच वांग टाकलेला आज नाही. आज शहाणा झालाय आणि काल पण खाद्य खाल्ले आज पण खाल्ले. एका गोळीत रायबाला चांगला फरक पडला. आता विश्रांतीची वेळ आहे त्याची. काय तो नर्वस वगैरे नाही नाराज नाही. विश्रांतीची वेळ आहे आणि त्याला आता धुवून पण चालणार नाही. त्याला आता धुणार नाही डॉक्टरने. आता ती गोळी घेऊया चालून आणि गोळी चालून आपण जातो वैरण आणायला. चालतंय व्हिडिओ इथंच थांबूया. तुम्ही शेवट करा. चला तर आम्ही आज तुमच्या बरोबर आमचे जे डेली रुटीन मधली कामं असतात जसं की पौर्णिमा असली की अभिषेक असतो भवानी मातेचा आमच्या ग्रामदैवतेचा. नंतर सगळं घरात आवरायचं पण असतं. अशी बरीच कामे असतात आणि त्यातून वेळ काढून आम्ही तुमच्या बरोबर हे शेअर करत असतो. कारण आम्हाला ते आवडतं पहिल्यापासून व्हिडिओ करायला आणि तुमच्या बरोबर शेअर करायला. आणि रायबा तर आम्हाला म्हणजे आवडतोच त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा आवडतंय तर ते नक्कीच आम्हाला दाखवायला आवडतंय. आणि अजून एक त्यामध्ये ऍड झालेली आहे आपली राधा आणि खूप चंचल आहे. जसं गाणं नाही का देवीचं चंचला तू कामिनी पद्मिनी असं आहे. राधाचं काम खूप चंचल आहे. पिल्लू लागले उड्या मला हात लावून देत नाही. रायबाची वरची दिसते मग काय. आणि आता तर हळूहळू तुमच्या बरोबर हिचे सुद्धा व्हिडिओ आम्ही शेअर करणार आहे. फक्त आता कसं थोडासा पाऊस आहे थंडी आहे वारा आहे त्यामुळे आम्ही जास्त तुमच्या बरोबर शेअर करू शकत नाही. तरी पण होईल तसं शेअर करतोय. आणि रायबाची तब्येत बिघडल्यावर आम्हाला थोडंसं टेन्शन आलेलं पण झाला घडी लगेच तयार. लगेच जास्त दिवस नाही बसला हे करून. तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबतो. आणि ह्यांनी आता जातील वैरण आणायला ह्यांची कामं करायला आणि मी जाते आता घरी. तर कसं इथून घर जवळ आहे आणि भवानीचं मंदिर सुद्धा जवळ आहे जास्त लांब नाही त्यामुळे आम्ही तसंच इकडे आलो आणि झुकलेलोच आहे. तर म्हटलं चला घरी जाऊन आवरू. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल भवानी मातीचा
भवानी मातेचे अभिषेक तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेला नाही, पण जी पूजा शेअर केली आहे ती आवडली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भवानी माता. रायबा शेठ.